श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आज तुझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी इतका महत्त्वपूर्ण आहे कारण तू जे काही इच्छा ठेवत आहे ती पूर्ण होताना तू पाशील. बाळा, माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुझ्यासाठी घडताना तू पाहणार आहेस. पुढील 8 मिनिटे या संदेशाकडे लक्षपूर्वक ऐका, कारण या संदेशात तुमचे जीवन पवित्र करण्याची, तुम्हाला ती ऊर्जा देण्याची शक्ती आहे. त्यामुळे या संदेशाला दुर्लक्ष करू नका. या संदेशाला जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला तर तुमच्याकडे ते माझे चमत्कार जलद गतीने येतील यावर विश्वास ठेवा. जर कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्याच्यावर माझी कृपा निरंतर होत आहे. त्यांनी त्याचे अनुभव केले आहेत. त्याच्या आयुष्यातील कितीतरी प्रश्न मी सोडवले आहेत. त्यांनी जर त्याच्या आयुष्यातले ते दुःख संपवले आहेत तर त्यांनी होय स्वामी असे लिहून संमती दर्शवा. बाळा, मी तुझ्या आयुष्यातून ते दुःख संपवले आहे आणि आज तुला जे काही चिंता वाटत आहे, जे काही असे वाटत आहे की ते अशक्य आहे, ते कार्य देखील येणाऱ्या पुढील काळात तुझ्यासाठी होणार आहे. देव म्हणतात, माझे प्रिय मुला, माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार तू प्राप्त करण्यासाठी योग्य आहेस, कारण तू त्या सत्याच्या मार्गावर पुढे चालत आहे. तू जो मार्ग धरला आहे तो मीच तुला दाखवलेला मार्ग आहे. बाळा, तेव्हा तुझी प्रगती होण्यापासून आता तुला कोणीही वंचित ठेवू शकत नाही. देव म्हणतात, बाळा, आज तुला खूप काही महत्त्वाचे सांगण्यासाठी मी तुझ्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे. तू जितके ध्यानपूर्वक, लक्षपूर्वक तुझी सेवा, पूजा अर्चना करशील तितक्याच वेगवान गतीने तुझ्या आयुष्यात ते परिवर्तन घडताना तू बघशील. बाळा, तुम्ही केलेली प्रार्थना मी कधीही दुर्लक्ष करत नाही. माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहे यावर संपूर्ण विश्वास ठेव. जेव्हा तुम्ही प्रतीक्षा करता आणि देवाच्या फळाची अपेक्षा ठेवता तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते चमत्कार घडवण्यासाठी तिथे तत्पर आहेत. आजही तसेच काही घडले आहे. देवाचा चमत्कार प्राप्त करून घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे कमेंट करा आणि हा संदेश 5 लोकांना शेअर करा, म्हणजे तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल. बाळा, मी तुझ्यापर्यंत तुला आशीर्वाद देण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे. तुझी जी काही चिंता आहे, तुझे जे काही त्रास आहेत ते मला तू सांग आणि ते संपवण्याचे कार्य मी करीन. बाळा, जेव्हा तुम्ही खूप काही त्रासाने त्रस्त होऊन माझ्याकडे येता आणि ती विनंती करता, ते प्रार्थना करता, हे स्वामी मला त्या संकटातून बाहेर काढा, मनात या त्रासातून बाहेर काढा, तेव्हा मी तुझ्याकडे अलगद एक चमत्कार पाठवून तुझ्याजवळ तुझे दुःख, ते तुझे क्लेश तुझ्यातून दूर करतो. बाळा, यालाच तुम्ही माझा चमत्कार म्हणता. आताही तसेच काही घडणार आहे. त्यामुळे तुझ्या आयुष्यातून तो चमत्कार आकर्षित करणार आहे. तू मनापासून माझा धावा करत आहेस, तू मनापासून माझी सेवा करत आहेस, मी ते सर्व काही स्वीकार करतो. तुम्ही जेव्हा जेव्हा मन लावून श्रद्धापूर्वक माझे ध्यान मनात चिंतन करता त्यावेळेस तुमचे मन एकाग्र होते. ते देवाकडे अधिक वळवल्या जातील आणि देवही तुमच्या दिशेने येऊन तुम्हाला ते आशीर्वाद प्रदान करतात. यात शंका घेऊ नका. ज्यांनी कुणी देवाचे अनुभव केले आहेत त्यांनी होय स्वामी मी ते अनुभव केले आहेत अशी कमेंट करा. देव म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात खूप काही अशा दिव्य आणि तेजस्वी घटना तू पाहिलेला आहे. बाळा, कारण ते माझे दिव्य चमत्कार माझ्या आशीर्वादाने तू प्राप्त केले आहे. ज्या ठिकाणी तुला आशेचा अंकुर नव्हता, तुझ्या मनात खूप काही निराशा होती, त्या क्षणाला देखील माझे चमत्कार तुझ्यासोबत घडले आहेत. बाळा, मी तुझ्याकडे कृपादृष्टीने पाहत आहे. बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही महत्त्वाचा ठरणार आहे, कारण मी ती शांतता तुला देऊ इच्छितो. तुझ्या कार्यात ती प्रगती तुला देऊ इच्छितो. त्यासाठी हा संदेश मी तुझ्यापर्यंत देत आहे. तो काळजीमुक्त राहा, मनात शंका बाळगू नकोस, निशंक ठेव, कारण माझा आशीर्वाद काहीपणानंतर तुला प्राप्त होईल. त्यामुळे तू निराशा सोडून दे. बाळा, वारंवार दिसणारा या खूप काही कठीण काळाला
तुला तोंड देण्याचे सामर्थ्यही मी तुला देत आहे. ते बाळा मी तुला देत आहे. माझ्या आशीर्वादाने तू कुठेही कमी पडणार नाही याची चिंता मी करत आहे. तुझी चिंता संपवण्यासाठी तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे. तुझा देव मान आहे असा तुझा विश्वास आहे ना? मग त्या काळजी ना सांग की तुझा देव मान आहे. तो तुझ्यासाठी सर्व काही शक्य करणार आहे. तुझ्या मनातला तो दिलासा देईल बाळा, कारण तुझे चमत्कार आत्ता इथून पुढे तुझ्यासाठी घडणार आहे. तू ज्या प्रार्थनेत मला स्वतःला तुझ्याजवळ प्राप्त करू इच्छितो तेव्हा मी तुझ्याजवळ या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे. तुझ्यावर मी माझ्या प्रेमाचा आणि माझ्या आशीर्वादाचा वर्षाव करत आहे. ते आनंदाने स्वीकार कर, कारण ते स्वीकार केल्यावर तुम्हाला खूप काही कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागणार नाही बाळा, कारण मी तुझ्यासाठी निवडलेला मार्ग अचूक आहे. त्यावर तू चाललास की तुझी प्रगती निश्चित होईल बाळा. जेव्हा तुम्ही माझ्याकडे प्रयत्न करूनही ती आशा बाळगता की देव मला ते हवे आहे, तेव्हा मीही तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवत असतो बाळा. माझा देवदूत तुझ्याकडे ते आशीर्वाद घेऊन येत आहे. आता अनेक दिवसापासून तुझ्या गोष्टीची वाट पाहत आहे. ती घटना, ते कार्य लवकरच संपन्न होणार आहे. तुझ्याकडे ते शुभ मंगल होणार आहे बाळा. तुझ्यासाठी प्रार्थना केलं आहे. आता तो दिवस लवकरच तुझ्या आयुष्यात येणार आहे. तुम्ही त्या नात्यासाठी माझ्याकडे प्रार्थना केले आहे. ते नाते तुम्हाला कधीही फसवणार नाही. तुमच्याकडे ते पूर्ण प्रेमासहित दिलं जाईल. तुम्हाला तो मायेचा ओलावा त्यातून प्राप्त होईल बाळा. आता तुमच्याकडून तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, कारण त्याच्यावर तुमचा आणि तुमचाच अधिकार राहील. देव म्हणतात, जो कोणी माझ्याकडे ते प्रेमाचे नाते मागू इच्छित, त्यात ते सुसंवाद मागू इच्छिते, त्यालाही मी विसरलो नाही की ते नाते प्राप्त होईल. त्यातील ते सुसंवाद प्राप्त होतील बाळा. चिंता करत बसू नकोस. तुझ्या हातात जे काही कार्य आहे ते योग्य तऱ्हेने करत राहा, कारण हे दिलेले कार्य तुला देवाने दिले आहे. ते कार्य योग्य तऱ्हेने करशील तर तू तुझी प्रगती अधिक साध्य करशील. तुझ्याकडे एक आर्थिक चमत्कार घडणार आहे. तू देवाची प्रार्थना अधिकच केलेली आहे. देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. तुझ्याकडे आर्थिक चमत्कार प्राप्त होताना काही शुभ संकेतही तुला प्राप्त होणार आहे. हे शुभ संकेत स्वीकार कर आणि त्यावरून तुम्ही हे जाणून घ्याल की आता लवकरच घडणार आहे बाळा. तेव्हा तुमचे लक्ष असू द्या. जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्याकडे ते संकेत देत असतात. त्या संकेताला तुम्ही जाणले तर तुम्ही जाणू शकता. देवाचा चमत्कार आत्ता घडण्याच्या तयारीत आहे बाळा. तू केलेल्या प्रत्येक कार्याचा साक्षीदार मी आहे. तू तुझे कर्म करत राहा. मी ते सर्व काही पाहत आहे. तुझ्याकडे माझा आशीर्वाद येत आहेत. देवाने तुमच्या मार्गातील अडथळे नष्ट केले आहे, अडथळे दूर केले आहे. आता तुमचा मार्ग अगदी मोकळा आणि खूप काही आनंदी करण्यात आलेला आहे, कारण तुमच्या त्या मार्गातील अडथळे दूर करून देवाने तुमच्यासाठी मोकळा मार्ग तयार केलेला आहे. त्यावर तुम्ही फक्त आपले कर्म करत पुढे चालायचे आहे. त्यामुळे तुमचे आयुष्य अधिक सुखी संपन्न होताना तुम्ही पाहणार आहात बाळा. तुला जे काही कर्म दिले आहे योग्य तऱ्हेने कर. त्यात कसर ठेवू नकोस, मागे वळून पाहू नकोस, कारण तुझा समर्थ तुझ्या पाठीशी उभा आहे. पण तुला पुढे चालत राहायचे आहे. न थांबता न घाबरता पुढे चालत राहा, कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुझे सांत्वन करत आहे, तुझ्यासोबत आहे. तू आत्ता घाबरू नकोस. प्रत्येक कार्याला निपुणतेने पूर्ण करत जा. देव म्हणतात, मी तुला सामर्थ्यवान बनवू इच्छितो, धाडसी बनवू इच्छितो. तू मला पूज्य आदरणीय मानतो तेव्हा माझे वचन लक्षात घे. हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुझा भरोसा, विश्वास अधिक दृढ होणार आहे, कारण तू ते अनुभव करणार आहेस. तुझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आजपर्यंत घडत होत्या, त्या काही नकारात्मक गोष्टी तुझ्यासोबत घडत होत्या, त्या आता इथून पुढे
घडणार नाही. तुझी चिंता करत आहेस ती चिंता मी नष्ट करण्याचा आशीर्वाद तुला देत आहे. आता तुझे आरोग्य इथून पुढे उत्तम राहील. ज्या काही संधी तुला प्राप्त होतील त्या देवाकडून तुला दिल्या जात आहे यावर विश्वास ठेव. तुमचे जीवन सुखी, समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होण्याची स्थिती येत आहे. तुमचे जीवन उच्च स्तरावर नेण्यात जात आहे. देव म्हणतात तुला दिलेले कार्य जर तू उत्तम प्रकारे पार पाडले तर तुला तो माझा चमत्कार देखील प्राप्त होईल. ज्यांनी कोणी त्या अधिक समस्येबाबत माझ्याकडे प्रार्थना केली आहे त्यांना ते योग्य मार्ग सापडतील आणि त्याचे आर्थिक प्रश्न सुटण्यास त्यांना नक्कीच मदत मिळेल. बाळा, जे कोणी माझ्याकडे त्या नात्यासाठी, त्या प्रिय मित्रासाठी प्रयत्न करू इच्छितो त्यालाही ते नक्कीच प्राप्त होईल. देव म्हणतात माझा प्रिय बाळा, जो कोणी या क्षणाला हा संदेश भक्तिभावाने श्रद्धेने ऐकत आहे त्यावर माझी कृपा निरंतर राहून त्याला माझा चमत्कार या 48 तासात प्राप्त होताना दिसून येतील. त्याचे ते अडलेले कार्य मार्गी लागण्यासाठी मी आज त्याला आशीर्वाद करत आहे. माझ्या वचनावर, माझ्या संदेशावर जो कोणी शंका घेईल तो त्यापासून दूर राहील. जो कोणी विश्वास करेल त्याला ते सर्व काही आशीर्वाद लगेच प्राप्त होतील, कारण तो त्याचे अनुभव करेल. बाळा, तुम्ही जेव्हा माझ्या प्रार्थना करता आणि माझ्या अनुभवासाठी माझ्यापर्यंत येता, तुमची अपेक्षा, मनातील ती खोल अपेक्षा मी जाणतो. मी तुम्हाला ते अनुभव करायचे आहे, मला तुम्हाला अनुभवायचे आहे, माझे दर्शन तुम्हाला करायचे आहे. तर नक्कीच तुम्हाला कळेल. तुम्ही नामस्मरण करा, चिंतन करा. परमेश्वराचे चिंतन केल्याने तुमचे मन एकाग्र होते. नामस्मरण केल्याने तुमचे चित्त स्थिर होते. तेव्हा स्थिर मनाला ती चंचलता राहत नाही आणि त्यामुळे तुम्ही माझे दर्शन करू शकाल. बाळा, मी तुम्हाला कुठेही, कुठल्याही क्षणी, कोणत्याही रूपात भेट देईल. तुम्ही फक्त विश्वासाने माझे स्मरण करा. मी तेव्हा तेव्हा तुझ्या पुढे येऊन तुला माझ्या दर्शनाने परिपूर्ण करेल. विश्वास ठेव, चिंता करू नकोस. माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे आणि सोबत राहील. घाबरू नकोस बाळा, तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण मी करत आहे. तू केलेले सर्व काही सेवा मी स्वीकारतो. तुझ्याकडे माझे आशीर्वाद पाठवत आहे, ते स्वीकार कर. सुखी राहा, तुझे कल्याण होईल. ज्यांनी कोणी स्वामी प्रिय बाळांनी या संदेशाला पूर्ण ऐकले आहे त्याच्या घरात हे वैभव संपन्न होतील. त्यावर सुखी समृद्धीचा वर्षाव देखील करतील. त्याच्या अडचणी दूर होऊन त्यांना देवाचे चमत्कार प्राप्त होतील. हेच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.